हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. काल आपण द्रव्य वर्गीकरण पाहिलं. आता शेवटचा छोटासा टॉपिक राहिलाय तो म्हणजे षटपदार्थ वर्णन. षटपदार्थ वर्णन आणि द्रव्य वर्गीकरण हे LAQ चे क्वेश्चन आहेत. हे पडतं म्हणजे पडतंच क्वेश्चन पेपरला. आणि जे आयुर्वेद आयुचे प्रयोजन आहे ते बाकीचे त्रिदोष विज्ञान ते छोट आपलं SAQ ला पडू शकतं. आता षटपदार्थ वर्णन काय आहे? षटपदार्थ नावातच आहे षट म्हणजे काय तर 6 पदार्थ ज्यामध्ये वर्णन केले त्याला आपण षटपदार्थ म्हणलेलं आहे. त्याचा श्लोक हा श्लोक मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याला पाठच पाहिजे. सामान्यच विशेषच गुणानं द्रव्य आणि कर्मच समवायाच तज्ञाता तत्रोक्त विधिमस्थित. याचा सिक्वेन्स असाच लक्षात ठेवायचा आहे बरं. सामान्य अध्यय, सामान्य आपण काय म्हणतो द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय असं नाही लक्षात ठेवायचं. सामान्य विशेष गुण द्रव्य कर्म आणि समवाय आहे असंच लक्षात ठेवायचं. तर बघा, आयुर्वेद हे व्यवहारिक शास्त्र आहे. जगातील पदार्थांचा एकमेकांशी असणारा संबंध, त्या पदार्थातील असणारा सारखेपणा किंवा वेगळेपणा इत्यादीचं ज्ञान करण्यासाठी आपल्याला सामान्य विशेष गुण द्रव्य कर्म आणि समवाय ह्या पदार्थांचं ज्ञान करून घेणं अत्यंत महत्वाचे हे सांगितलेलं आहे. आता सामान्य आणि विशेष, सामान्य आणि विशेष हे आपण आधीही पाहिलेले. सामान्य आणि विशेष म्हणजे काय तर चरकाचार्यांचा हा श्लोक आहे. सर्वदा सर्व भावांना सामान्य वृत्ती कारणम रास हेतू विशेषश्च प्रवृत्ती उभयस्य. म्हणजे काय तर सामान्य भावांनी सर्व म्हणजे सामान्य जे आहे तर सामान्याने नेहमी भावांची वृद्धी होते. तर विशेषांनी काय होते तर भावांची सर्व भावांची जे आहे तर ते काय होते ऱ्हास होते. म्हणजे विशेष हे कारण ऱ्हासाचे ठरते तर सामान्य हे कारण वृद्धीचे ठरते. बरोबर. हा श्लोक. आता याचं सामान्य आणि विशेषाचे परत भाग पाडलेले आहेत. एक आहे द्रव सामान्य, गुण सामान्य आणि कर्म सामान्य. विशेषाचे हे परत 3 द्रव विशेष, गुण विशेष आणि कर्म विशेष. यांना एक एका एक्झाम्पल थ्रू आपण लक्षात घेऊयात आणि तुम्हाला कंप्लीट अर्थ कळून जाईल या वरच्या श्लोकाचा. बघा, सर्वदा सर्व भावांना सामान्य वृत्ती कारणम ऱ्हास हेतू विशेषश्च प्रवृत्ती उभयस्यतु. म्हणजे काय तर सामान्याने भावांची वृद्धी होते आणि विशेषाने भावांचा ऱ्हास होतोय. सामान्यमध्ये द्रव सामान्य बघा, उदाहरण दिले रक्ताने रक्ताची व मांसाने मांसाची वृद्धी होते. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात आणि तुम्ही मांस जास्तीत जास्त सेवन करता. मग तुम्ही मांस बाहेरून जास्त सेवन केलं त्यामुळे तुमचं जे मांस आहे त्या मांसाची सुद्धा वृद्धी होते. म्हणजे द्रव सामान्य हे झालं सामान्याने सामान्याची वृद्धी केली ना. तुम्ही काय रक्ताने रक्ताची वृद्धी केली. म्हणजे जर समजा आपण टोमॅटो खाल्लं किंवा इतरत्र जेवढ्याही गोष्टी रक्ताला वाढवणार आहेत तेवढ्या सगळ्या खाल्ल्या तर ते कसं द्रव सामान्याचं एक्झाम्पल आहे. मांसाने मांसाची वृद्धी होते. मांस खाल्ल्यानं आपल्या शरीरामधील जो मांस जातोय त्याची वृद्धी होणार आहे. तर हे द्रव सामान्याचं एक्झाम्पल आहे. आता गुण सामान्य ज्याच्यामध्ये गुणानं सामान्याची वृद्धी होणार आहे. म्हणजे काय तर केळे व खजूर हे खाल्ल्याने कफाची वृद्धी होते. बघा, केळे आणि खजूर दोन्ही कसे गुरुगुणात्मक आहे. दोन्हीही गुरु असल्यामुळं आणि कफ सुद्धा गुरुगुणात्मक आहे आणि दोन्हीही गुरु असल्यामुळं काय होणार तर कफाची वृद्धी होणार. म्हणजे केळे आणि खजूर यांचा जो गुरुगुणात्मक आहे हा गुरुगुण कफाची वृद्धी करण्यासाठी योग्य ठरला. म्हणजे मग हा कोण झाला गुण सामान्यमध्ये आला. कारण त्या गुणानं कफाची वृद्धी केली म्हणजे गुणानं सामान्य वाढवलं म्हणजे वृद्धी केली. आता कर्म सामान्य, कर्माने काय वाढते काय कमी होते बघा. कर्म हे 3 प्रकारचे सांगितलेले आहेत. कायिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म. कायिक कर्म म्हणजे काय तर शारीरिक कर्म, वाचिक कर्म म्हणजे बोलणे आणि मानसिक कर्म म्हणजे मानसिक. आता विशेषामध्ये परत 3 डिव्हिजन असतात. एक आहे द्रव विशेष, एक आहे गुण विशेष आणि एक आहे कर्म विशेष. द्रव विशेष मला सांगा, तर सर तुम्हाला जर पित्ताचा त्रास आहे, तुम्हाला अल्सर वगैरे आहे, काही आहे, गॅस्ट्रिक अल्सर आहे, ड्युरेनल अल्सर आहे, तर डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्ही थोडंसं दूध सेवन करत जा. का बरं? कारण पित्त वाढलंय, पित्ताचा प्रकोप झालाय. याचा अर्थ पित्ताचा जो उष्ण आणि तीक्ष्ण गुण आहे, तर तो वाढलेला आहे. मग पित्ताचा उष्ण आणि तीक्ष्ण गुण तोडण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपल्याला दुधाचा जो सौम्य आणि शीत गुण आहे, तर तो द्यावा लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही दुधाचा सौम्य आणि शीत गुण त्या व्यक्तीला देचाल तर त्याचा जो उष्ण आणि तीक्ष्ण गुण आहे पित्ताचा तर तो आपोआप कमी होईल. म्हणजे जो दूध आहे हे पित्तासाठी विशेष द्रव्य ठरलं. बरोबर. आता गुण विशेष, गुण विशेष काय तर काळे मिरे हे कफ कमी करतात. किंवा याला दुसरं एक एक्झाम्पल घ्या, तेलाचा उपयोग करून वात शमन होते. आपण नेहमी सांगितलंय की तेल हे वाताच्या शमनासाठी योग्य औषध आहे. बरोबर का? मग तेलाचा उपयोग केल्याने वाताचं शमन झाले. मग तेलाचा जो गुण होता त्यानं वाताचं शमन केलं म्हणून हे गुण विशेषामध्ये आलं. विशेषामध्ये का? कारण त्यानं ऱ्हास केलाय, कमी केलंय, वाताचं शमन केलंय, वाताची वृद्धी केलेली नाहीये. त्यामुळे तेलाचा उपयोग केल्याने वात शमन होते. हे गुण विशेषाचं एक्झाम्पल. आता कर्म,
कर्ममध्ये काय, समजा तुम्ही नियमित, तुम्ही रोज जिमला जाताय, रोज व्यायाम करताय, तर याचा अर्थ नियमित व्यायाम केल्याने तुमचा जो मेद धातू आहे, तुमची जी फॅट आहे, चरबी आहे, तर त्याचा काय होतो, क्षय होतो. मग आता जे तुम्ही कर्म केलं, कर्म काय आहे, जिमला जाणं, व्यायाम करणं, मग नियमित व्यायाम केल्याने तुमच्या मेद धातूचा क्षय झाला. म्हणजेच जे नियमित कर्म, जिमला जाणं हे विशेष कर्म ठरलं, कशासाठी, मेद धातूच्या क्षयासाठी. बरोबर. तर हे असं होतं सामान्य आणि विशेष. आय होप यू अंडरस्टँड. कारण फार डिटेलमध्ये व्यवस्थित सांगितलंय मी मराठी भाषेत. आता हे तर होतं सामान्य आणि विशेष. सामान्य विशेष नंतर आहे गुण. गुण किती आहेत ते पाहूयात आपण आता. त्याचा श्लोक आहे, सार्थ गुरुवादय बुद्धी प्रयत्नात्मा परादय. हे 4 प्रकारचे गुण सांगितले बघा. सार्थ, स अर्थ, अर्थ म्हणजे इंद्रिय. गुरुवादय म्हणजे गुरुवादी गुण. आध्यात्मिक गुण. आत्मा म्हणजे काय, तर आध्यात्मिक गुण. आणि परादय म्हणजे काय, तर परादी गुण. तर इतके हे 4 गुणांमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. याचे परत किती गुण आहेत बघा. वैशेषिक किंवा त्यालाच इंद्रिय गुण म्हणले. इंद्रिय गुण किती आहे, जे इंद्रियाचे आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे तर आपल्याला माहितच आहेत ना. शब्द हा कुणाचा गुण आहे, श्रोतेंद्रियचा. स्पर्श हा त्वकेंद्रियचा. रूप हा चक्षुरेंद्रियचा. रस हा रसनेंद्रियचा. गंध हा घ्राणेंद्रियाचा. गुरुवादी गुण. गुरुवादी गुण सुद्धा आपण पाहिले आहेत. गुरुमंद हिम स्निग्ध लक्षण सांद्र मृदू स्थिरा. गुणास सूक्ष्म विशद आविशंती सवी पर्याया. मग काय, तर त्याच्या 20 गुण आहेत हे आणि 10 जोड्या. गुरु लघु, शीत उष्ण, स्निग्ध वृक्ष, मंद तीक्ष्ण, श्लक्ष्ण खर, सांद्र द्रव, मृदू कठीण, स्थिर चल, विशद पिच्छील, स्थूल व सूक्ष्म. हे 20 गुण आहेत. आध्यात्मिक गुण कोणते, तर बुद्धी, इच्छा, द्वेष, सुख, दुःख आणि प्रयत्न. आध्यात्मिक गुण म्हणजे जे आत्म्याला होणार आहेत ते गुण आहेत. बुद्धी, इच्छा, द्वेष, सुख, दुःख आणि प्रयत्न. हे आध्यात्मिक गुण 6 आहेत. आता परादी गुण. परादी गुण हे 10 सांगितलेले आहेत. म्हणजे काय, तर परत्व, अपरत्व, युक्ती, संख्या, संयोग, विभाग, पृथकत्व, परिणाम, संस्कार आणि अभ्यास. हे 10 गुण आहेत. तर हे होतं गुणाबद्दल. तर एक म्हणजे टोटल गुण किती झाले बघा आता. हे 20 प्लस 10 प्लस 6 प्लस 5 म्हणजे टोटल 41 गुण आहेत. म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही म्हणत होता का फक्त गुरुवादी गुण, गुरुवादी गुण, आता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले असेल की संपूर्ण गुण जे आहेत तर ते 41 गुण आहेत. त्याच्यामध्ये परत कसं ते इंद्रियाचे 5 गुण, गुरुवादीचे 20 गुण, आध्यात्मिक 6 गुण आणि परादी 10 गुण इत्यादी सगळे मिळून किती झाले, तर हे 41 गुण झाले. बरोबर. आता आहे द्रव्य. द्रव्यमध्ये बघा श्लोक काय आहे, खादिन्यात्मा मन कालो दिशश्च द्रव्य संग्रह सेंद्रिय चेतन द्रव्य निरिंद्रियम अचेतनम. म्हणजे काय, तर 9 द्रव्य सांगितलेत बघा. खादिन्यात्मा, ख म्हणजे काय, तर आकाश. आकाश आदी, आदी म्हणजे इत्यादी. म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे 5 आले. तसेच मन, काल, दिशा आणि आत्मा हे किती आले, हे 4 झाले. म्हणजे 9 द्रव्य झाले बघा. आकाश आदीपासून आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी ही पंचमहाभूते आणि आत्मा, मन, काल आणि दिशा हे 4 मिळून 9 द्रव्ये तयार झाली. बरोबर. आता या द्रव्यामध्ये परत 2 क्लासिफिकेशन आहेत. एक आहे कारण द्रव्य आणि एक आहे कार्यद्रव्य. आता कारण द्रव्य तर आपण ही पाहिली, ह्यालाच ह्या 9 द्रव्यांना म्हणजे पंचमहाभूत प्लस आत्मा, मन, काल आणि दिशा यांना कारण द्रव्य म्हणलेलं आहे. बरोबर. आणि दुसरे आहेत कार्यद्रव्य. कार्यद्रव्यामध्ये परत 2 प्रकारे क्लासिफिकेशन केलं आहे. एक आहे चेतन आणि एक आहे अचेतन. हो का, श्लोकामध्ये काय म्हणते, सेंद्रिय चेतन द्रव्य. चेतन म्हणजे काय, तर ज्यांच्यामध्ये इंद्रिय सहभागी होतात, सह इंद्रिय, म्हणून त्याला सेंद्रिय म्हणले. सह इंद्रिय चेतन आणि निरिंद्रियम अचेतन. आणि अचेतनला काय आहे, ज्याच्याकडं निरिंद्रिय, इंद्रियांचा सहयोग नाहीये, तिथं इंद्रिय नाहीये, म्हणून अचेतन म्हणले. चेतन म्हणजे काय, तर इंद्रियांचा सहयोग, सहभाग आहे, म्हणून चेतन. आता या चेतनामध्ये सुद्धा परत 2 क्लासिफिकेशन आहेत. हे पुढच्या पेजवर पाहूया. एक आहे जांगम, त्याला आपण एनिमल्स म्हणतो, आणि एक आहे औद्भिद, त्याला आपण प्लांट्स म्हणतो. जांगम म्हणजे काय, तर जे एका जागेहून दुसऱ्या जागी हालचाल करू शकतात. आता हालचाल कोण, प्राणीच करू शकतात ना, प्लांट्स तर हालचाल करू शकत नाहीत, प्लांट्स तर एका जागेत. म्हणून मग जांगम म्हणजे एनिमल्स आणि औद्भिद म्हणजे प्लांट्स. या जांगम मध्ये परत 4 प्रकार आहेत. एक आहे जरायुज. जरायुज म्हणजे काय, तर प्लासेंटल एनिमल्स किंवा त्याला साध्या भाषेत विविपॅरस सांगू शकतो. आपण जे ह्युमन्स आहोत तर ते विविपॅरस आहेत. बरोबर का, कारण आपण डायरेक्ट प्लासेंटा मधून प्लासेंटा थ्रू आपला बर्थ होते, त्यामुळे जरायुज म्हणलेलं आहे. प्लासेंटल एनिमल्स त्याला विविपॅरस म्हणतो. अंडज म्हणजे काय, तर एग लेइंग किंवा त्याला ओव्हिपॅरस म्हणतो. जसे पक्षी आहेत, पक्षी काय आहेत, तर ओव्हिपॅरस आहेत. स्वेदज, स्वेदज म्हणजे
कसं तर त्यांच्या सुविधा त्या उष्णतेनं जन्म देणं. त्याला स्पॉन्टेनियस रिजनरेशन सुद्धा म्हणतो आपण. उद्भिज म्हणजे काय तर व्हेजिटेटिव्ह जर्मिनेशन किंवा स्प्राउटिंग म्हणतो. स्प्राउटिंग येऊन बाहेर येऊन त्याला व्हेजिटेटिव्ह जर्म होऊन ते उद्भिज होणं म्हणजे ते बाहेर येणं. हे जांगममध्ये 4 गोष्टी होत्या. आता औद्भिद म्हणजे त्याला प्लांट्समध्ये कसं क्लासिफाय केले त्यात पण 4 प्रकार आहेत. एक आहे वनस्पती. वनस्पती म्हणजे काय? वनस्पती म्हणजे तुम्ही म्हणताल सगळी जी झाड दिसतात ती सगळी वनस्पती आहेत. तसं म्हणायला येणार नाही. म्हणजे कसं बघा, वनस्पती म्हणजे काय तर फूल न दिसता फळ येणे. म्हणजे समजा काही जणांचं असं असतं, की त्यांना फूल येत नाही, पण डायरेक्ट फळ येतं. मग त्याच्यात त्यांनी उदाहरण काय सांगितलंय उंबर. तुम्ही जर उंबराचं झाड बघितलं का नाही, तर उंबराला कधीच फूल येत नाही. फूल न येता डायरेक्ट त्याला फळच येतं. त्याला आपण वनस्पती म्हणलेलं आहे. मग त्याचंच वड आहे, पिंपळ आहे. वड आणि पिंपळाची झाडं पण तसंच उंबर. उंबऱ्याचं झाड तुम्हाला लक्षात राहील. त्यामुळे उंबर हे उदाहरण लक्षात ठेवा. विरोध. विरोध म्हणजे काय तर वेलीच्या स्वरूपात सर्वत्र प्रसन्न आहे. वेल असतो ना, आता कलिंगडाचा वेल आहे, भोपळ्याचा वेल आहे. हे वेल कसे आहेत? हे वेल एका जागाहून असं जमिनीवरती पसरतात. त्यामुळे त्यांना काय म्हणले विरोध. त्याचं चरक संहितेनुसार उदाहरण काय आहे? सारिवा आणि अनंतमूल हे 2 सुद्धा उदाहरण आहेत. पण कलिंगड आणि भोपळा हेही लक्षात राहू द्या. आता वानस्पत्य बघा, वनस्पती आणि वनस्पती याच्यामध्ये काय फरक आहे? वनस्पतीमध्ये फूल न येता डायरेक्ट फळ येणं. त्याचं उंबर एक्झाम्पल होतं वड, पिंपळ. वानस्पत्य म्हणजे काय तर फूल आधी येणे आणि फूल आल्यानंतर फळ येणे. याचं एक्झाम्पल सांगू शकता का? आपल्या डेली जीवनात आहे रोजचा आंबा आहे, जांभळ आहे. तर आंब्याला मोहर आल्यावरच आंबा लागतोय परत. म्हणजे तो जो तौर म्हणतोय आपण, तो तौर म्हणजे ऍक्च्युअली फूलच आहे ना. फूल आल्यानंतर फळ येणं म्हणजे वानस्पत्य. चौथा आहे औषधी. औषधीमध्ये काय सांगितलंय, तर समजा फूल आलं, फळ आलं. आता फळ पिकल्यानंतर जे नष्ट होतं आणि फळ पिकल्यानंतर नष्ट होऊन जे तयार होतंय त्याला औषधी असं म्हणलंय. म्हणजे कसं तर धनी. धनी म्हणजे काय? तुम्ही कोथिंबीर लावली असेल शेतात. जर कोथिंबीर लावली का नाही, तर कोथिंबीरचा जेवढा काळ आहे तो त्यानं पूर्ण केला. ती कोथिंबीर मोठी झाली. मग ती मोठी झाल्यानंतर पिवळी पडायला लागते. मग ती मोठी होते आधी. मोठी झाल्यानंतर त्याला धनी लागतात आणि धनी लागल्यानंतर ते पूर्णपणे धने म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ते काय तर त्याचं फळ आहे ते. ते फळ पिकलं, पूर्णपणे पिकलं आणि ते आता वाळून गेलं. आता झाडामध्ये काही शिल्लक राहिलं नाही. मग ते धने परत आपण आपल्या जेवणाच्या स्वयंपाकामध्ये वापरतो. म्हणजे मग धने हे काय झालं औषध ठरलं. बरोबर का? असं. आता चौथं आहे कर्म. प्रयत्नाधिक कर्म चेष्टितम उच्यते. म्हणजे काय कर्माचे 5 प्रकार सांगितले बघा. एक आहे उत्क्षेपण, दुसरा आहे अवक्षेपण, तिसरा आहे आकुंचन, प्रसरण आणि गमन. हे तुम्हाला माहितच असेल. उत्क्षेपण म्हणजे काय? तर वरच्या बाजूने क्रिया होणे त्याला उत्क्षेपण म्हणतो. अवक्षेपण म्हणजे खालच्या बाजूने क्रिया होणे त्याला अवक्षेपण म्हणतो. आकुंचन, आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. प्रसरण म्हणजे रिलॅक्सेशन. गमन म्हणजे कुठल्याही बाजून तिर्यक गती म्हणू शकतो त्याला आपण किंवा हॉरिझॉन्टल ऑर लॅटरल मुवमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. तर हे प्रयत्नाधिक कर्म हे 5 प्रकारचे कर्म सांगितले होते. आता या कर्मामध्ये आपला एक आयुर्वेदिक पंचकर्म आपण पंचकर्म हा शब्द नेहमी ऐकतोय. कधी वंडर केलं का तुम्ही की आयुर्वेद पंचकर्म म्हणजे नेमकं काय? ते 5 कर्म कोणकोणते आहेत? तर ते आहेत वमन, विरेचन, नस्य तसेच बस्ती. आता बस्तीचे 2 प्रकार सांगितले. एक आहे निरोह बस्ती आणि एक आहे अनुवासक बस्ती. म्हणजे मुखाद्वारे औषधी देणं म्हणजे अनुवासक बस्ती आणि अॅनल कॅनलद्वारे औषध देणं म्हणजे निरोह बस्ती. हे आयुर्वेद पंचकर्म होतं. तर हे झालं कर्म. आता समवाय. समवाय म्हणजे काय? तर समवायो अपृगभावो भूम्यादिना गुणर्मेत सनित्यो यत्र ही द्रव्यन तत्रान्यतो गुण. समवाय. समवाय म्हणजे काय? तर जोडून ठेवणे, संयोग ठेवणे. त्याचा जो भाग आहे तो कायम जोडून ठेवणे, त्याला वेळ न होऊन देणं. याचं उदाहरण काय सांगितलंय? पृथ्वीचा गंधाशी, जलाचा शीतलतेशी, अग्नीचा उष्णतेशी, तसेच वायूचा स्पर्शाशी आणि आकाशाचा शब्दाशी जो नित्य संबंध आहे त्याला आपण काय म्हणलंय समवाय. नित्य संबंध म्हणजे काय? ते अपृथक होणार नाहीत. पृथक म्हणजे काय? तर वेगळं आणि अपृथक म्हणजे काय? तर वेगळं न होणे. म्हणजे काय बघा? अग्नीचा गुण काय? अग्नी ही तीक्ष्ण आहे. अग्नी ही उष्ण आहे. अग्नी कधीही आता मला सांगा जो अग्नीचा उष्ण गुण आहे, तर तो नेहमी अग्नीशी संलग्न असतो ना. तो अग्नीपासून वेगळाच होऊ शकत नाही. जर तो अग्नीपासून वेगळा झाला तर ती अग्नी काय कामाची मग? तेव्हा अग्नीचा जो उष्ण गुण आहे तो अग्नीशी कायम जोडून असतो. पृथ्वीचा गंध गुण हा पृथ्वीशी कायम जोडून असतो. पाऊस पडलं की जमिनीचा वास यायला लागतो बघा. मग तो जो पृथ्वीचा गंध आहे तो त्याच्याशी कायम संलग्न आहे, जोडून आहे. जलाचा शीतल, जल हे शीतल आहे. तसेच आकाशाचा शब्दाशी आपण शब्द बोलतोय, ऐकतोय हे का बरं? कारण तुमच्यामध्ये माझ्यामध्ये इथं सगळा स्पेस आहे.
या स्पेसमुळे, या आकाशामुळे, या अवकाशामुळे जे शब्दाचं वहन होतंय ते चांगल्या प्रकारे होतंय. त्यामुळे ते आकाशाचा शब्दाशी नित्य संबंध आहे. मग याला समवाय म्हणलंय. अपृथक भाव म्हणजे वेगळं न होणार, त्याला अपृथक भाव म्हणलंय. त्यामुळं समवायो अपृथक भाव भूम्यादीना गुणर्मेत सनित्य यत्र ही द्रव्येन तत्रायन तो गुण. तर हे कसे होते? हे षटपदार्थ म्हणजे 6 द्रव्य सांगितले गेले होते. एकदा आपण क्विक रिव्हिजन करूयात या द्रव्यांची, आपलं षटपदार्थांची. षटपदार्थ वर्णन आपण काय पाहिलं तर श्लोक पाहिला. सामान्यचं विशेषच गुणानं द्रव्य आणि कर्मचं समवायाचं तज्ञता तत्वोक्त विधिमस्थिता. त्यामध्ये आता सामान्य विशेषाचा आपण श्लोक पाहिला. सर्वदा सर्व भावांना सामान्य वृद्धी कारणम रासेतु विशिष्ट प्रवृत्ती उभयसेतु. सामान्यामध्ये आपण 3 प्रकार पाहिले. द्रव्य सामान्य, गुण सामान्य, कर्म सामान्य. त्याचं आपण एक एक एक्झाम्पल पाहिलं. विशेषामध्ये आपण परत 3 प्रकार पाहिले. ते म्हणजे द्रव्य विशेष, गुण विशेष आणि कर्म विशेष. परत त्याचं एक एक एक्झाम्पल. परत आहे गुण. गुण आपण किती? टोटल गुण हे 41 आहेत. त्याचं क्लासिफिकेशन कसं केलंय? इंद्रियांचे गुण 5 गुण, गुरुवादी गुण हे 20 गुण आहेत, म्हणजे 10 जोड्या. आध्यात्मिक गुण कोणते आहेत? बुद्धी, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, प्रयत्न हे 6 आहेत. परादी गुण परत्व, अपरत्व, युक्ती, संख्या, संयोग, विभाग, पृथकत्व, परिणाम, संस्कार आणि अभ्यास हे 10 गुण आहेत. द्रव्याचं आपण क्लासिफिकेशन कसं केलं? कारण द्रव्य आणि कार्यद्रव्य 2 द्रव्यामध्ये 9 कारण द्रव्य, 5 पंचमहाभूत प्लस आत्मा, मन आणि कालदिशा ही 9 कारण द्रव्य झाली. कार्यद्रव्यामध्ये परत चेतन आणि अचेतन आहे. चेतन म्हणजे ज्यांच्याकडे चेतना आहे, म्हणजेच सह इंद्रिय आहेत, इंद्रियांचा सहयोग आहे. अचेतन म्हणजे निरिंद्रिय, ज्यांच्याकडे इंद्रिय आपलं इंद्रियांचा सहभाग नाहीये, त्याला अचेतन म्हणले. चेतनाचे परत 2 प्रकार पाहिले होते. एक आहे जांगम आणि एक आहे औद्भिद. त्याच्यामध्ये परत पाहिलं जरायू म्हणजे जे प्लासेंटल अॅनिमल्स आहेत त्याला विव्हिपॅरस म्हणलं. त्याचं एक्झाम्पल आपण स्वतः ह्युमन्स आहोत. अंडज म्हणजे एग लेईंग किंवा ओव्हिपॅरस पक्षी एक्झाम्पल आहे त्याचे. स्वेदज स्पॉन्टेनियस रिजनरेशन आहे. उद्भिज स्पॉन्टेनियस रिजन याचं एक्झाम्पल फंगाय आहे बघा. उद्भिज म्हणजे व्हेजिटेटिव्ह जर्मिनेशन, स्प्राउटिंग होतं ना बटाट्यातून. समजा बटाट्याला कोंब येतो, आपण म्हणतो तो डोळा जो फुटतोय त्याला स्प्राउटिंग, व्हेजिटेटिव्ह जर्मिनेशन नुसार. प्लांट्स मध्ये आपण पाहिलं वनस्पती, ज्याला फुल न येता डायरेक्ट फळ येणं, म्हणजे त्याचं उंबर एक्झाम्पल आहे, वड आहे, पिंपळ आहे. विरुद्ध म्हणजे वेलीच्या स्वरूपात पसरणारे कलिंगड, भोपळा लक्षात ठेवा. वानस्पत्य म्हणजे काय? तर आधी फुल येणे आणि नंतर फळ येणे. त्याचं एक्झाम्पल आंबा, जांभळ आहे. औषधी म्हणजे काय? तर धने सांगितलं मी तुम्हाला. कोथिंबीर, कोथिंबीर सुकल्यानंतर त्याला कोथिंबीर म्हणजे परिपक्व पूर्ण झाल्यानंतर त्याला धने यायला लागतात आणि ते धने वाळून काय करतो आपण परत आपल्या औषधीमध्ये, आपल्या जेवणामध्ये, स्वयंपाकामध्ये वापरतो. तर ते औषधी झाले. कर्माचे 5 प्रकार पाहिले. उत्क्षेपण, अवक्षेपण, आकुंचन, प्रसरण आणि गमन. उत्क्षेपण म्हणजे वरच्या बाजूने क्रिया होणे, अवक्षेपण म्हणजे खालच्या बाजूने क्रिया होणे, आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, प्रसरण म्हणजे रिलॅक्सेशन, गमन म्हणजे हॉरिझॉन्टल किंवा लॅटरल मुवमेंट म्हणू शकतो. त्याचसोबत कर्माचे आपण आयुर्वेद पंचकर्म म्हणजे काय? तर वमन, विरेचन, नस्य, निरुह बस्ती आणि अनुवास बस्ती याला पंचकर्म म्हणतात. आता आणि शेवटचा होता समवाय. समवाय अपृथक भाव भूम्यादीना गुणर्मेत स नित्यो यत्र ही द्रव्यन तत्रानियतो गुण. म्हणजे काय? तर पृथ्वीचा गंधाशी, जलाचा शीतलतेशी, अग्नीचा उष्णतेशी, वायूचा स्पर्शाशी आणि आकाशाचा शब्दाशी जो नित्य संबंध आहे, जे नित्य नातं आहे, त्याला आपण समवाय म्हणलंय. जे त्याच्यापासून वेगळं होऊ शकत नाही, पृथक होऊ शकत नाही, म्हणूनच अपृथक भाव म्हणलंय. जे वेगळं होऊ शकत नाही, वेगळं न होणार आहे, त्याला आपण अपृथक भाव म्हणलेलं आहे. तर हे होतं समवाय. तर हे षट पदार्थ फार इम्पॉर्टंट आहे. याचं एकदा तुम्ही रिव्हिजन करा. ओके, बाय.